नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. श्री मनोहर जोशी यांची भारतीय शुगरच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हुपरी साखर उद्योगाच्या शाश्वत, हरित आणि उत्पादनक्षम भविष्यासाठी प्रवास, समस्या व उपाय या विषयावर भारतीय शुगर पुणे यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. देशभरातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, तांत्रिक सल्लागार, संस्था तसेच मशिनरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर प्रसंगी श्री मनोहर गोपाळ जोशी, कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. श्री मनोहर जोशी यांना जवळपास 40 वर्षे आर्थिक शिस्त, कारखान्यांचे पुनरुज्जीवन, उपपदार्थांमधून उत्पन्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंगीकारासाठी केलेले मोलाचे योगदान यांचा उल्लेख करत माजी मंत्री श्री प्रकाशअण्णा आवाडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले व त्यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तांत्रिक सत्रामध्ये CBG निर्मिती, झिरो लिक्विड डिस्चार्ज, ऊस बायोमासचा वापर, इथेनॉल उत्पादन व ऊर्जा संवर्धन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या चर्चेमुळे कारखाने, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या शाश्वत विकासाला गती मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.